मम्मी थोडस रिलॅक्स वाटतंय ना तुला इथे येऊन? तुला एकदम मस्त वाटते. तुला काय वाटतं? दीदीची आज तब्येत बरी नव्हती तरी पण जेजूनी जबरदस्ती तिला घसीटून घेऊन आलेले. आयान 2-3 महिन्यातून एकदा तरी असा यायला पाहिजे. हे भाई पंखा पिंका लाव ना, काय सगळं बंद करून ठेवलेलं आहे. अच्छा हे बंद केल्यावर चालू होतं. अच्छा असं आहे का? जकुली हे जकुली तुला भूक लागली? इथे पण तुला भूक लागली आहे ग बाय? अजून तुला भूक नाही लागली? रात्रीचे 11:30 झाले. अरे काय? अरे हा तर एक वेगळाच विषय आहे भावाचा. त्याला पण हेल्प करायची असते. आम्हीचा दुसरा भाऊ. ते बघ हेल्पिंग हँड. आज काय झालंय काय तुला? मी ऍक्च्युली सकाळपासून वर्किंग आहे ना, त्याच्यामुळे झोप नाहीये. अरे पूजाला पायल बोलताना ते पायल पूजा पण येते. डोकं दुखायला लागलं सकाळ सकाळ. गुड मॉर्निंग गाईस. सकाळचं वातावरण भाई अलिबाग मध्ये जन्नत आहे भाई साहब. एवढ्या थंड पाण्यात पण स्विमिंग चालू आहे. इधर इसके लिए जाओ तो भी थरथराट उठता है. स्विमिंग को देख के ना मेरे को इधर इस ठंडी भर गई दोस्तों. आपल्याला नाश्ता नंतर करायची होती स्विमिंग, पण थोडस उन्हामध्ये भाई काय वाटतंय यार. आणि ते नारळाच्या झाडांमध्ये मी दाखवतो. एकच नंबर. हे पण कोकणच आहे अलिबाग, बट आपला विषय थोडा वो अलग विषय. पण आपण जाऊ ना बाहेर. कालचं जेवण आपलं चांगलं नव्हतं. इथलं हॉटेल एक नंबर आहे भाई. बाकी आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा बघा भाई समोरचा व्ह्यू. आई शपथ आहे बघ नुसती सिनेरी ग. एखाद्या पिक्चर मध्ये असतं ना तसं सीन. इथे आल्यापासून ताईला एक प्रॉपर काम लागलेलं आहे. इलेक्ट्रिक कॉफी बनवायचं म्हणून. कॉफी. अरे डेसी रॉक्स नाही घेतली. नाश्ता करूया थोडा बीचवर जाऊया त्या जवळच्या. आता तुम्ही जाताय मी पण येऊ. तुम्ही जा ना. मम्मी नाही आता. मम्मी नाही आता. मम्मीला आराम कर. गुड मॉर्निंग. अरे बीच 5 मिनिटावर येते. वॉकेबल आहे. जरा चालत जाऊया ना जरा. कपडे चेंज करायला. अरे मम्मीला आराम करू दे. तू थोडा टाइम घेऊन 5-10 मिनिटं ये खाली कपडे चेंज वगैरे करून. चकुली ओके. एवढी झोप लागली मस्त ना. मला मस्त झोप लागली. पूर्ण आमचं लग्नातला पण थकवा निघून गेला. मस्त वाटलं. खरंच भारी वाटलं. वा मम्मी एखाद्या शाळेत पीटी टीचर असल्यासारखी वाटते. एकदम प्रॉपर टीचर. मस्त वाटतंय. म्हणून आम्ही तुला बोलतो मम्मी शूज घाल, मम्मी हातात घड्याळ घाल, मम्मी गॉगल तो आज पहनी है. आज थीम के हिसाब से गॉगल भी आ गेला है. एक नंबर. इथे प्रॉपर ब्रेकफास्ट चालू झालेला आहे सकाळचा. सर्वांनी नाश्ता करा. सो आता आम्ही नाश्ता करून निघालोय. बरं वाटतं. आणि जर आता 5 मिनिटावरच इथून फक्त वॉकिंग डिस्टन्सवर आपला बीच आहे. हा अलिबाग बीच नाहीये ना? वर्सोली बीचवर चालू आहे आपण. फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर आपण मस्त वॉकिंग करत चालूय. इकडे सगळ्या गप्पा वगैरे सुरू आहेत सगळ्यांच्या. वाव मस्त ना. किती छान वाटत. मग मी तुरळला पण आहेत ना अशीच. आणि रस्ता पण मस्त एकदम छोटासा. आणि तिकडून मस्त चालत चालत. ओ वाव. जिजू तुम्ही पण द्या दीदीला. आता जिजूंची बारी. वाव काय सुंदर वाटतंय. अरे वा देखो. आयान तुम्ही आयान धरू. आयान ये बघू. आजी थँक्यू बोल. वाव. अरे देवा. ए दीदी अजून एक. इस प्यार को क्या नाम? आयो सगळं फेकून देतात. नको बोलत फेकून देतात. बोलतो तोडायची नाही फुलं. झाडावर लाव बोलतोय. आयान काय बोलतात झाडाची फुलं तोडू नका, झाडावरच राहू देत. आई शपथ. भाई साहब मी एवढा होतो तेव्हा कमरेत हरवून घेत होता.
चांगलं दिसतो ना. हा तेच कशाला तोडलो. झाडावर ओके आया सॉरी भाई साहब क्या ही बोलेंगे म्हणजे ऐकूनच एकदम जबरदस्त वाटतं. बंदे का नॉलेज हा यार टॉप लेवलचा विषय. आता असं तर भविष्यात कसं आयांचं अजून तेच सुरू आहे. झाडावर लाव फुलं. इथली झाडं काय सुंदर वाटतायत राव. नारळाची हाय सही वाटताय रे एकदम. ए भाई ती झाडं बघ कशी वाकडी झाली आहेत. आतमध्ये नारळ तोडतायत कुठेतरी. ते बघ काढले बघ. अरे मम्मी हो भाई साहब भाई साहब आम्ही फायनली इकडून आलोय आणि आम्हाला लांबून दिसत की इकडे स्पीड बोट पण आहे. भाऊ करणार स्पीड बोट जशी आपण रत्नागिरीला केलेली. मम्मी स्पीड बोट करणार. अरे भाई दॅट्स द स्पिरिट यार. दॅट इज द स्पिरिट. बोलते सबको बोलते आ मेरी जान. दीदी बसणार काय. अरे भाई सब एक्सपीरियंस लेना मांगता है लाइफ में. इसको लेके जाओ स्पीड बोट से वहाँ घुमा के लेके मुरुड जंजिरा. माझी मुरुड जंजिराला जायची खूप इच्छा होती बट प्लॅनच आपला असा झाला जो मी तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगितलाच कसा घाई गडबडीने आलो. अदरवाईज ती जर गोष्ट डोक्यात आली असती तर आपण मुरुड जंजिराच्या जवळच घेतलं असतं एखादं. हा यार तेच. कोणती फुल आहेत. रुबी. मग हे मंडोळ्यांना बांधतात ना. मंडोळ्यांना बांधतात. हा हे जे आहे ना हे मंडोळ्यांना बांधतात. ह्याला चिक पण असतं ना. हो ही खूप कामाची आहे. लग्नासाठी खूप लग्नासाठी मंडवल्यांना पण बांधतात. गावाकडे हे आपल्याला असे हे खरं म्हणजे खऱ्याच खऱ्यांचंच महत्व आहे. महत्व आहे. पण असं मुंबईमध्ये आता आपण कुठे आणणार ना. खूप छान मच्छी वगैरे आहे. 200. हे सुरमई आहे ना. आजी सुरमई कट करताय. भाई मेहनत तर वाटलं नव्हतं हा बीच एवढा ऍक्टिव्ह निघेल म्हणून. कारण अलिबाग बीचच सगळ्यात ऍक्टिव्ह असं मला वाटलेलं. सोली बीच नाव आहे. ते सगळे हँडलूम बॅग. मम्मीला इकडे मस्त बॅग घेतल्या वन साइड. छान वाटते. आवडली ना मम्मी तुला. म्हणजे कसं फोन चष्मा कव्हर वगैरे मोबाईल सगळं ठेवू शकतो. हा बरोबर. पण असं पण तू रेग्युलर युजला पण घालू शकतेस असं काय नाही. मम्मी तर एकदम मम्मी अशी आहे ना की सगळ्या वस्तू खूप जपून ठेवते आणि जिकडे ज्या युज करायचे तिकडे करते. आम्हाला वाटलेलं की या बीचवर आहे ना सगळं सुनसान असेल. ऍक्च्युली आपण आता म्हणजे त्या साईडला पूर्ण सुनसान आहे तिकडे. पण या साईडला आलोय ना तर पूर्ण सगळे म्हणजे भाईसा दिनी बन गया हमारा. मस्तच निघालं. खूप छान. आणि ते काका मागे जे ज्यांच्याकडे बॅग घेतली ते काका बोलले की इकडे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला अजून भारी वाटेल म्हणजे अजून पब्लिक असेल. आणि कॅमलला पूर्ण सजवलेलं आहे. मस्त वाटतंय. ते वर्क झालं सकाळी येणं जे आम्ही एक्सपेक्ट नव्हता केलं होतं. सायकल्स वगैरे. वाव बघा. वाव. चला बसा पटापट. चलो चलो गाईस. तू इथे बस ना जिजू सोबत. आम्ही बसतो तिकडे. मग अमितला या बाजूला बसवून येते. अरे घोडा लेके निकल गया. हालचाल करू नका. हिला आवरा हिला. तुपडक तुपडक. कसं वाटतं तुला. छान वाटतं. आले बांगले नसते फोन हा काहीतरी वेगळा एक्सपीरियंस करायला मिळाला अलिबाग बीच वरती येऊन. कैसन बा. अच्छा बा बहुत बढ़िया बा. अभी ये घोड़ा किधर पानी में लेके जावत बा. पाण्यातून चक्क आता. अरे नाहीये पुढे सुक. इथेच सुक आहे. पुढे कुठे सुक आहे. ऍक्च्युली आता आपण आलोय ना इथे आणि संध्याकाळचं आपलं चेकआउट आहे. म्हटलं की आता सकाळी आलो इथे तर सकाळीच फिरून घेऊया. आणि त्यातल्या त्यात एवढ्या सगळ्या राईड्स पण भेटल्या. आता अलिबाग बीचला जाऊ नाही जाऊ तो नंतरचा पार्ट आहे. म्हटलं आता आलो तर इथंच उरकून घेऊया. कारण परत संध्याकाळी आपण फ्रेश होऊन निघणार. त्याच्यामुळे परत इथे येऊन मग वाळू बिळू कसं कुठे चेंज करणार. म्हणून जे काय ते आताच आपण करून घेऊया काम 25. मग मम्मी आज रत्नागिरीत जशी मी राईड केली होती तशी तू आज करणार आहे. एक अनुभव घेऊया. हा आवडते पाण्याला.
पण तरी पण असं वाटतं की चल बाबा आता करू शकतो आपण. हा नंतर वय झाल्यावर काय नाही जमणार. हा जिसमें हे दम वहीचे बाजीराव सिंगम. लाल मध्ये सगळे 6 जण. इथे आता आपण आलोय सगळं रायडिंग साठी. पाण्यात जायचं ना आपल्याला. MG हेक्टर चालवून आला बोल. आता आपण काय काय घेतले राईड? ही मोठी वाली राईड सगळे बसणार आहे. फॅमिली वाली राईड. अच्छा आणि दुसरी जेट स्की. ओके जिथे स्पीड बोट ज्याच्यामध्ये मम्मी आणि मी बसणार आहे. वर्सोली बीच वॉटर स्पॉट कडून आपण सगळ्या बुकिंग केलेल्या आहेत 2-3 राईड्सच्या. समोर बघताय गाईस या सगळ्या राईड्स आहेत ज्या यांच्या थ्रू होतात इथे. सगळे तयार आहेत एकदम. खिलाडी सज्ज है हमारे एकदम प्रॉपर के दिल में. आयान इथे इथे. अले बापले छोटू छोटू आयान माझ्या आलाले. चलो अभी भुरकुंडी मारने के लिए सब तैयार है. तैयार पूरी गैंग की गैंग तैयार है. बच्ची के दिल में वो ये तो बघ नुसती नैराश्य. देवदास पुढं खोदून बसलाय भाई साहब. पकडा मला. तो बघ आयान बघ आयांना पकड. बोट पण मम्मीने मिस केलं असतं सगळं. हा मी याचं तोंड बघ. कोण सांभाळा. बाई जमत नाही याच्यात. अरे थांब ना. असं नाही म्हणतात. जिजू गेले वरती. इथं काय चाललंय काय माहित नाही. जिजू इबो 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 डेअरिंग बाज. ए मम्मी त्याला पकड. हा उठ आरामात. अरे हम कैसा जाए भाई. सावकाश सावकाश. अरे हँडल आहे पकड. भाऊ कुठे गेला? लोळत आले. हळू चालवा गाडी. लाट आली तर उडते सांभाळून. खाली बस. आता खूप आहे ना भीती वाटायला लागले. पुढे काय होणार आहे माहितीये. लाईफ माझा पहिला एक्सपिरियन्स आहे हा. आयन बोट हलणार. पाय एक त्या बाजूला टाक. इकडे बनाना राईड पण तयार आहे. ये देखो ये अभी बैठ रहा है. शपथ भाई साहब. तनी धीरे चलो. कटकट वाकडी झाली मी. खायला मजा येते. खायला मजा येते. चालायला. मम्मी कसं वाटतंय? विचार भाऊ. हे 2 राऊंड घे रे. 2 आहेत अजून एक आहे. 2 ना. त्याला कुठे विचारा किती राऊंड झालं. तो 2 मिनट का खुशी. ये अभी कहाँ पे लेके जा रहे हैं? निकल नेता है. अरे वाह. अबे ये अकेला ही निकल गया वहाँ पे. आपलं झालं. अजून एक वाटलं नव्हतं पण एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं आपण एन्जॉय करू. अयान उडी मारा उडी मारा अयान. ये मम्मी पण फुल एन्जॉय करते. ये अयान पाणी उडवतो आमच्यावर. जावयांची आणि पराली बेटीची त्या दरम्यान आली. हो ऍक्च्युली प्लॅन सडन जिजूंनीच केला त्याच्यामुळे मग अचानक आलो. आणि पण भाई वर्थ आहे म्हणजे आलो तर आलो पण एन्जॉय खूप करते. हे तर एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की इकडे आपल्याला असं सगळं माहोल भेटेल म्हणून. असं वाटेल सुनसान आहे सगळं पण इथे आलं भाई. उंटावर पण बसायचं होतं. उंटावर बसायचं. नाजूक एकदम. आयान इकडून वाळतून जातोय. चिंटुकले पायाचे पूर्ण ठसे उमटते. चला आता आमची बोट राईड आहे. स्पीड बोट. ते लोक चाललेत आधी. अरे नाही थांब ते लोक नाही झालं ना. हा चल. पोरं घाबरत नाही बाई आजची. डेंजर पूर. मम्मीचं काय माहिती काय होणार आहे. आता मम्मी बसते पण मम्मी पुढे बसले भाई. आता काय खरं नाही. मम्मी टाईट पकड भाई. ये गँग बैठ चुके वहाँ पे. चला आता आपली रायडिंग चालू झालेली आहे भाई साहेब. या वेळेला मी मागे बसतो अलिबाग मध्ये. रत्नागिरीला पुढे बसतो. भाई मला मम्मीचं टेन्शन आलंय. आई शपथ.
भाई साहब एकदम पुढे गेले. मम्मी घाबरले वाटतं चेहऱ्यावर. नाही रे मम्मी, नाही मम्मी घाबरले मम्मी चेहऱ्यावर. अयान मग किती खुश आहे. ये अयान, अयाला मजा येते. कसं वाटलं मम्मी? चेहऱ्यावर तर भीती वाटत होती. मम्मीचा पहिला एक्सपिरियन्स होता भाई साहब. आणि खूप पाण्याला घाबरते. देवाचं नाव, टेन्शन नाही तेच. हा मम्मी काय बोलीस आता? मम्मी ऍक्च्युली परत माझ्यासोबत जायला तयार आहे. म्हणजे सेकंड राऊंड पुन्हा आमचं सुरू आहे. म्हणजे जिजू, मी आणि दीदी आम्ही परत जायचं. पण असं दोघं जणांच अलाउड आहे ना, तर त्याच्यामुळे माझा पहिला एक्सपिरियन्स आहे. भाषा काय होणार आहे भीती तर वाटते. अरे अप्पा फुल एन्जॉय करो नाद खुळा. तसं तर तू एकदम लीडर आहेस. हा पाठचा जर सोडला ना हात तर विषय खोल. ए ताये मागे ना जोरात पकड, रशी असेल. चला याची राईड सुरू झाली. ये